वोडाफोन, एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स. नमस्कार. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स मध्ये तुमचं सगळ्यांचं जोरदार स्वागत. आज ना आम्ही प्रचंड धमाल करणार आहे, कारण आज चिल्ड्रन्स डे म्हणजे आमचा दिवस. तर आता आपण स्वागत करूया आपल्या कोरिओग्राफरचं. आणि आता आपण स्वागत करूया आपले सर्वांचे लाडके आणि आपले कुटुंब प्रमुख सचिन काका. सचिन काका कुठे आहेत? मला काय माहिती, तिकडे तर नाही आहेत. तर आपण हाक मारूयात. मार तू. सचिन काका, कुठे आहात तुम्ही? मी तुमच्या मागे आहे. आज मी पुन्हा इथून एंट्री का घेतली माहितीये? आज चिल्ड्रन्स डे आहे, म्हणजेच बाल दिवस. तर आजच्या दिवशी मला तुम्हाला हे द्यायचं. विश यू अ हॅपी चिल्ड्रन्स डे. थँक्यू. तुम्हा सर्वांना सुद्धा हॅपी चिल्ड्रन्स डे. मुलांनो, आज मी तुम्हाला हे फूल, हे गुलाबाचं फूल का दिलं माहितीये? आज बाल दिवस तर आहेच, पण त्याचबरोबर पंडितजींचा म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूजींचा जन्मदिवस सुद्धा आहे. मला आठवतं, जेव्हा मी 5 वर्षाचा होतो आणि एका मंचावर गेलो, ज्या मंचावर मला एक बक्षीस देण्यात आलं होतं डॉक्टर राधाकृष्णन, तेव्हाचे प्रेसिडेंट, त्यांच्या हस्ते. तेव्हा त्या मंचावर पंडितजी सुद्धा उपस्थित होते. मला त्यांनी पाहिलं, मी शेरवानीमध्ये होतो आणि त्यांना काहीतरी क्यूटसं वाटलं, म्हणून त्यांनी मला त्यांच्या जवळ बोलवलं. प्रोटोकॉल तोडला. त्यांनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं आणि स्वतःच्या कोटातलं गुलाबाचं फूल काढून त्यांनी माझ्या शेरवानीला लावलं. ते गुलाबाचं फूल मी कधीच विसरू शकणार नाही. सचिन काका, जसं तुम्हाला पंडितजींनी जे गुलाबाचं फूल दिलं होतं ना, ते तुम्ही आजपर्यंत विसरला नाही, तसं हे गुलाबाचं फूल जे तुम्ही आम्हाला दिलंय ते सुद्धा आम्ही कधीच विसरणार नाही. मी अथर्व. नाम तू सुनाव का? हाय, मी संस्कृती. तर मी संस्कृती आणि हा अथर्व. तुम्हाला वाटतंय ना की आमच्यात काहीतरी कन्फ्युजन आहे? तसं काय नाही. आमची भांडणं नेहमीच असतात. सोडा. वाद म्हणायचंय का तुला? भांडण जे नेहमी तूच करून राहतोस. मी हे बघे, आता पण तूच करून राहिला ना बे. तर गंमत अशी आहे, आम्हाला नेटवर एक फ्रेंड मिळालाय जो आमची भांडण सोडवायचा प्रयत्न करतो. त्यांनी मला म्हटलं, जर तुम्हाला आपलं भांडण सोडवायचं असेल तर मग तुम्हा दोघांनाही एकमेकीला एक चान्स दिला पाहिजे. म्हणूनच आज मी हिच्यासारखं आणि ही माझ्यासारखं वागायचा प्रयत्न करणार आहे. म्हणजे थोडक्यात काय, आज मी ही आणि ही मी. तुम्हाला नाही कळलं? नाही. मी परत एकदा सांगतो. म्हणजे आज काय, मी ही आणि ही मी आहे, ही मी आणि मी ही आहे, ही आणि ही मी आहे. कळलं ना तुम्हाला? कळलं. पण खरंच संस्कृतीसारखं वागणं किती अवघड आहे याची आयडिया आहे मला. किती गुण शिकावे लागतील नाही मला? किती छान. पण माझ्यात असे कोणते गुण आहे रे? कोणते गुण नाहीये तुझ्यात? आगाऊपणा, होचकपणा, सगळीकडे नाक खुपसणं आणि दर वेळेला माझं फुटेज खाणं. या गोष्टी शिकणं अवघड आहे ना? मलाही किती अवघड आहे रे. ओरिजिनल वेडेपणा, विसराळूपणा आणि थापा मारणं. किती इम्पॉसिबल गुण आहेत हे. पण मुळातच काय, मुलींनी मुलांसारखं आणि मुलांनी मुलींसारखं वागणं सोपं नाहीये. आणि तुम्हाला माहितीये का,
हीच तर आजची आपली थीम आहे. आणि या थीम मध्ये काय होणार आहे सांगू का? मुलं मुलींच्या गाण्यावर डान्स करणार आहेत आणि मुली मुलांच्या. आणि ही थीम आम्हाला आमच्या फ्रेंडनी दिली आहे. तर धम्माल आहे ना या थीम मध्ये. तर आता आपण स्वागत करूया आपल्या पहिल्या परफॉर्मरचं. स्वागत करूया सायली तुपेचं. वर आभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती. अल्याड डोंगर पल्याड डोंगर मधीच ख्वाल ख्वाल दरी. जरा जपून चाल ग पोरी गेली सांगून द्याने सरी न माणसा परास मेंढर बरी. गेली सांगून द्याने सरी न माणसा परास मेंढर बरी. त्याला खायला दिलेत खाते नाही दिलं तो उपाशी राहते. त्याला खायला दिलेत खाते नाही दिलं तो उपाशी राहते. दिल हाकलून माघारी येते. काय बोलत नाही काय मागत नाही. जीव लावत या मालकावरी. जीव लावत या मालकावरी न माणसा परास मेंढर बरी. गेली सांगून द्याने सरी. गेली सांगून द्याने सरी न माणसा परास मेंढर बरी. कस खेळत या लाड लाड तुला दिसत नाही. मला बिलकुल बसत या येड तुला कळत नाही. हे कस खेळत या लाड लाड तुला दिसत नाही. हे मला बिलकुल बसत या येड तुला कळत नाही. माझ्या तोंडाला लावत या तोंड ग तुला जुळत नाही. किती अंधारले किती गोंधारल त्याला उठत नाही शिरी शिरी. ववी गातू या म्यादन घरी न माणसा परास मेंढर बरी. गेली सांगून द्याने सरी. हो गेली सांगून द्याने सरी न माणसा परास मेंढर बरी. वा सायली, काय ढिंच्याक परफॉर्मन्स झाला रे तुझा. आई किती छान नाचली रे आमची पिल्लू. तो नाही नचलेला मी नचलेली. आता तू सांग की मी मेंढीला फुल देऊ की तुला देऊ. मला नाही माहिती तूच दे आपल्या मनाने. घे. हे ना सचिन काकाकडून गिफ्ट आहे. हॅपी चिल्ड्रन्स डे. सायली, मुलगा होऊन नाचताना कसं वाटलं ग? छान वाटते. छान वाटते का? असं आपण मुलगा झालोय मी मुलगीत परी असं वाटतंय. आपण स्टाईल वगैरे असे मारतायत. नाही नाही ना असं. तर सचिन काका, तुम्हाला याचा परफॉर्मन्स कसा वाटला? परफॉर्मन्स बद्दल तर सांगेन पण त्याआधी मला तुमचा गेटअप खूप आवडला. हे जे काय कापडं घातलीत आणि कमरपट्टा न घालता काय रिबिन लावले का? नाही ना, कमरपट्टाच आहे ना. आणि छोटे कसे झाले केस तुमचे, कापले की काय? नाही ना. अच्छा, व्हेरी गुड. आणि मिशा कशा आल्या एकदम? तुम्ही बनवल्या. मी बनवल्या? अरे हो, मी तर विसरलोच होतो. अथर्व, संस्कृती, मी जेव्हा सायलीला बघितलं ना तयार होत असताना, तेव्हा मला पाहिल्यानंतर वाटलं की अरे मिशा असलं तर जास्त बरं वाटलं असतं. पण सगळ्यांनी सांगितलं ना मिशा नको 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 म्हणून त्यांनी केलेलंच नव्हतं मिशा. म्हटलं थांबा मी लावतो, मी करतो मिशा म्हणून मी पेन्सिलीनी अशा मिशा काढल्या सायलीला. पण तुम्ही एकदम मुलगा दिसताय आणि मुलाबरोबर ते काय परफॉर्मन्स दिला, डान्स केला वगैरे वगैरे. व्हेरी नाईस. तुमच्या गुरूंना मला सांगावं असं वाटतं की खूप चांगली कॉन्सेप्ट तुम्ही घेतली. माणसा परास मेंढर बरीला ते मेंढरू ते जे गुडघ्याला लावून ज्या प्रकारे ती जी ट्रीटमेंट दिली ती ट्रीटमेंट खूप छान होती. फक्त मला एवढंच वाटलं की त्या ट्रीटमेंट बरोबर जरा अजून डान्स असता तर जास्त मजा आली असती बघायला. कॉन्सेप्टला डान्सवरती ओव्हर पॉवर करायला देऊ नका. So please keep that in mind and all the best to you. थँक्यू.
सचिन काका सायलीचे मार्क सांगा ना. का म्हणून सांगू? आज चिल्ड्रन्स डे म्हणून. चिल्ड्रन्स डे आहे आज, नक्कीच आहे. पण चिल्ड्रन्स डे असो वा नसो, तुम्ही सगळी मुलं माझी असणार आहात, हो की नाही? हो. या आधी कोणाला मार्क्स सांगितले का मी? मग यावेळेला कसं सांगणार? नंतर. सायली, इट्स ओके विथ यू ना? हाय, शाबाश, लव्ह यू. थँक्यू सायली. वेलकम. वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियन्स.